स्टेशन आपण एक्सप्लोर करत आहोत अभी मजा आएगा ना। आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच 5 किलोमीटर नंतरच गुजरात बाउंड्री आहे आणि तिथे आपण आलेलो आहोत सापुतारा हिल स्टेशन। खूपच छान व्ह्यू आहे आणि इथे आता आम्ही गाडी हायर केलेली आहे ज्याचा रेंट फक्त 500 रुपये आहे। ये बड़ी अच्छी बात कही। आणि आज या टू व्हीलरनेच आम्ही पावसाच्या वातावरणात आपल्या 2 सवंगड्यांसोबत फिरणार आहोत। सापुतारा हिल स्टेशन संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, चेतन खर्डे नाव आहे माझं आणि आपण पाहणं सुरू केलेलं आहे नेहमीप्रमाणे CKRK ट्रॅव्हल लाईफ। अच्छा, आपलाच लाडका CKRK घेऊन आला आहे पुन्हा एकदा निसर्गरम्य ठिकाण सापुतारा हिल स्टेशन। बड़ा सा रेड बटन है। एक्सप्लोर करणार आहोत गुजरात का तारा सापुतारा। आता आपण जात आहोत सापुताराकडे आणि नाशिक महानगर बस स्थानक इथे पोहोचलेला होता आणि इथून पुढे आता आपण बस राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आपण जाणार आहोत सापुतारा इथे। सापुतारा हा आम्ही नाशिक वरून जात असल्यामुळे नाशिक सुरत ही गुजरात वरून येणारी बस हा आमच्यासाठी उत्तम पर्याय होता। नाशिक सापुतारा हे जवळपास 125 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याच बसने आम्ही जाण्याचा विचार केला आणि बसमध्ये बसलो। खूपच छान अशी बस होती आणि बसमध्ये बसल्यानंतर लगेच पावसाने सुरुवात केली। पावसाचं वातावरण आणि बसचा प्रवास तो पहाडी एरियात निसर्गरम्य दृश्यांची विहंगम दृश्यांची मेजवानी आम्हाला मिळत होती। बसचा प्रवास हळूहळू पुढे जात होता आणि आम्हाला आमच्या प्रवासाची उत्कंठा अधिकाधिक शिगेला पोहोचत होती। सापुतारा हे जे हिल स्टेशन आहे हे एक नयनरम्य ठिकाण आहे। महाराष्ट्रातील लोकांसाठी गुजरातमधील लोकांसाठी हे एक पर्वणीच आहे। असं हिल स्टेशन आपण एक्सप्लोर करत आहोत CKRK ट्रॅव्हल लाईफवर। खूपच छान असं दृश्य आपल्याला या प्रवासादरम्यान पाहायला मिळत आहे आणि रस्त्यावर सगळीकडे धुक्याची चादर ओढली आहे असं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रवासादरम्यान आपल्याला अनेक असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतील ज्यामध्ये टेकड्या, हिरवीगार वने आणि नागमोडी वळण घेत असलेले रस्ते हे या प्रवासाचं प्रमुख आकर्षण आहे। सापुतारा अधिकाधिक जवळ येत होतं तसतशी आपली उत्कंठा शिगेला पोहोचत आहे आणि एक अचानक असा उत्साह मनात जाणवत आहे की कधी पोहोचतोय आणि कधी नाही या सापुताऱ्याला आणि एक्सप्लोर करतोय तुमच्यासाठी। तुम्हाला दाखवण्याची जेवढी उत्कंठा माझ्या मनात आहे ती मी तुम्हाला आता शब्दात सांगू शकत नाही। तर चला काही क्षणातच पोहोचूया। बसमध्ये जात आहोत आपण सापुतारा, गुजरात का तारा, महाराष्ट्र का तारा सापुतारा। तर इथे पोहोचल्याबरोबर पहा गावाच्या नावाचं बोर्ड आणि हे सुंदर असा फाउंटेन जो इथल्या नगरपालिकेने वेल मेंटेन केलेला आहे। सापुतारा हिल स्टेशन हे जगातील प्रमुख आकर्षणापैकी एक हिल। महाराष्ट्र गुजरात बॉर्डर बघा। टुरिस्ट रिसॉर्ट सुद्धा आहे, हॉटेल सुद्धा आहे, आपण इथे बुक करू शकता। सापुतारा मेन चौक। खूपच छान आणि सुंदर असं लोकेशन CKRK ट्रॅव्हल लाईफ वर तुम्हाला पाहायला मिळत आहे। सापुतारा
सापुतारा. आता आपण इथे पोहोचलेलो आहोत सापुतारा हिल स्टेशन. 2 तास 10 मिनिटाचा हा प्रवास होता आणि खूपच नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आजच्या या प्रवासाला आमच्यासोबत सोबती आहे आमचे मित्र. सांगावं तुमचे नाव बरोबर. नमस्कार, मी प्रफुल्ल बावणे. नमस्कार, चंद्रशेखर निंजे. आणि हे दोन्ही महारथी आम्हाला आपल्या देशातून मोर्शी देशातून मिळालेले आहे. आणि आता एक्सप्लोर करतोय सापुतारा हिल स्टेशन. महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आणि गुजरातचा तारा असं म्हटलं जाणारा सापुतारा. सापुतारा हिल स्टेशन हे समुद्र सपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे. वर्षभरात हजारो पर्यटक सापुताराला भेट देत असतात. सापुतारा आपण रोड ट्रिप करत असल्यामुळे जे इथे महत्वाचे पॉइंट्स आहेत जसे सनसेट पॉइंट, रोज गार्डन आणि ट्रायबल म्युझियम असे आपण एक्सप्लोर करणार आहोत. सापुताऱ्याला महत्वाचं म्हणजे रोडवर तुम्ही 2 व्हीलरने एन्जॉय करणं ही एक उत्तम पर्वणी आहे. आनंदाची पर्वणी तुम्हाला रोडवर फिरतानाच मिळेल. गुजरातचं हे एकमेव आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा वसलेला आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्ह्यू साइट्स असल्याने वर्षभरात पर्यटक तिथे खूप मोठ्या संख्येने येत असतात. उन्हाळा असो की पावसाळा, थंडीचे दिवस असो की गरमीचे, इथे प्रत्येक सीझन मध्ये पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि इतरही खाद्यपदार्थांची इथे लागवड केली जाते. बांबूपासून बनवलेले वस्तू इथे एक प्रमुख आकर्षण आहे. असं हे सापुतारा आपण फक्त आणि फक्त CKRK ट्रॅव्हल लाईफवर एक्सप्लोर करत आहोत. सापुतारा, गुजरात का तारा सापुतारा. खूपच नयनरम्य दृश्य आहे. 2 व्हीलरवर फिरताना इथे खूपच वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आम्ही फिरण्यासाठी 2 व्हीलरच इथे हायर केलेली आहे, जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. जवळपास 15 ते 20 किलोमीटर आम्ही या सापुतारा हिल स्टेशनचा परिसर एक्सप्लोर करत आहोत. अत्यंत मनोरंजनात्मक वातावरण आणि आल्हाददायी वातावरणात आपल्याला या सापुताऱ्याची मजा घ्यायची आहे. फक्त रोडवर फिरूनच एवढा आनंद येतोय, पॉइंट बघताना किती आनंद येईल. पुढच्या पर्वणीत आपण तुम्हाला अनेक असे दृश्य दाखवणार आहोत. सापुताऱ्यासोबत फिरत आहोत. सापुतारा सापुतारा सापुतारा, तुमचा आमचा लाडका सापुतारा येथील सापुतारा तलाव. पर्यटकांचं पहिलं आकर्षण हाच तो सापुतारा तलाव, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे फी भरून वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी हायर केल्या जातात आणि पर्यटक बोटिंगचा आस्वाद घेतात. या तलावाची विशेष बाब म्हणजे येथील स्थानिक प्रशासनाने या तलावाची उत्तम देखभाल केलेली आहे आणि पर्यटकांसाठी विशेष अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आम्ही सुद्धा बोटीची तिकीट काढून बोटीचा आस्वाद घेण्यासाठी निघणार आहोत. सापुतारा तलाव. उत्साहपूर्ण वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि आमच्या टीम CKRK ट्रॅव्हल लाईफच्या टीम सोबत, सबस्क्रायबर सोबत आपण आहोत. खूपच एन्जॉय. भारत माता की जय, महाराष्ट्र. 320 रुपयात 4 लोक म्हणजे 80 रुपये प्रति व्यक्ती आणि खूप मजा येत आहे. पाणी में बहता शिकारा, सपनों की है दुनिया यही. यासाठी CKRK ट्रॅव्हल लाईफ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हिल स्टेशनवर देखील आपण मॅगीचा भरपूर आस्वाद घेतलेला आहे आणि या हिल स्टेशनवर सुद्धा मॅगी आहे. 30 रुपये प्राइस आहे. वाटलं तर खाजा, नाही तर नका खाऊ.
पुष्कळ या पॉइंटला आलेलो आहोत आणि इथे एक बाजूला देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथेच एक बाजूला व्हाईट हाऊस म्हणून हॉटेल आहे. इथे तुम्हाला जेवणाची चांगली व्यवस्था होईल. या प्रवासात तुम्हाला कुठेही फुकट जेवण मिळणार नाही. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. याची तुम्ही काळजी घ्या, दक्षता घ्या आणि नोंद करून ठेवा. कारण CKRK ट्रॅव्हल लाईफवर आपण जास्तीत जास्त फुकट जेवणाचे टूर्स तुम्हाला सांगत असतो, पण या टूरमध्ये फुकट जेवण नाही. मोकळा परिसर आहे. चंद्रभाऊ समोर पहा, मी कॅमेरा जातो. पॉइंट वर आपण आलेलो आहोत. इथून वर जाण्याकरिता आपली गाडी चढणार नाही, त्यामुळे याच गाड्या तुम्हाला घ्याव्या लागतील. त्याची सवारी तिकीट घेऊन तुम्हाला वर जाता येईल. त्यात तुम्हाला उडण खटोला पण एक्सप्लोर करता येईल. अनेक असे पॉइंट आहेत तिथे. ते ऑक्सिजन लेवल खूप कमी होतोय, दम लागतोय. हिल स्टेशन हिल पॉइंट खूप मोठा आहे आणि ह्या क्रुझरच फक्त इथे चढू शकतात. गुजरातच्या गाड्याच इथे वर चढू शकतात. ट्रेनिंग नसल्याशिवाय तुम्ही टू व्हीलरनेही इथे जाऊ नका. पुढे पूर्णपणे फॉग असल्यामुळे दिसेनासं होतं आणि तुम्ही जर ट्रेन असाल तरच हिम्मत करा, अन्यथा जाऊ नका. सनराईज पॉइंटवर आपण आलेलो आहोत आणि इथला सनराईज आणि सनसेट हा खूप छान असतो. तर तो पॉइंट मी तुम्हाला दाखवतोय. सापुतारा येथील सनराईज पॉइंट हा एक महत्वाचा पॉइंट आहे, जिथे तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही दर्शन घडू शकतात. सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. या अशा आनंददायी ठिकाणी आपण सकाळी, एकदम सकाळी आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी हजर राहणे अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला सनराईज पॉइंटचा आनंद घेता येईल.